हाय गाईज, कसे आहात? तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात. आणि मसाले भातसाठी सगळं सामग्री तुम्ही पाहू शकता. पत्तागोबी, फुलगोबी बारीक चिरून आणि लसणची पेस्ट, कांदा, टमाटर आणि काही तेल गंजात बनवलं होतं मी. तर मस्तपैकी तेल थोडंसं धीमं कोमट असलं ना, त्याच्यात ते जिरं आणि खडे मसाले टाकले की ते जळावं नाही जास्त, कारण आपल्याला ना ते स्वाद पाहिजे असते. जळलं ना थोडंसं कळसळ मारते सगळे मसाले. आणि कांदा मिरची पहिले शिजू द्यायची चांगल्याने. मग थोडंसं टमाटर टाकून दिलं आणि पनीर, कारण पनीर पण थोडं फ्राय झालं पाहिजे त्याच्यात. आणि मग लसणची पेस्ट, अद्रक नाही घेतले मी, फक्त लसणच. मी चांगल्याने याला मिक्स केलं आणि मिक्स करता करता गंजही हालून डुरून राहिला, डान्स करून राहिला होता, बघू शकता तुम्ही. पण त्याच्यानंतर गोबी आणि शिमला मिरची आणि पत्तागोबी अशी एकदम बारीक कापली होती आणि त्याला पण मिक्स केलं. आणि मसाले भात आहे, त्याच्यात मसाले भात म्हणजे मसाला लागतोच, तर याच्यात काळा मसाला आणि धनिया पावडर आणि खडे मसाले आधीच टाकले होते, त्यानं पण खूप चांगली टेस्ट येते. आणि हे टाकल्यानं पण खूप चांगली टेस्ट येते. आणि मसाले भातला पहिले धना पावडर आणि काळ्या मसाल्यामध्येच मी फ्राय होऊ देते खूप वेळपर्यंत. आणि चांगल्याने शिजल्यावर मस्तपैकी याच्यात थोडंसं हळदी पावडर, तिखट नाही, कारण मिरची टाकली होती ना त्यानेच तिखटपणा येतो, बघू शकता. हे थोडं कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर येतो तो. आणि चांगल्याने याला अजून झाकून फ्राय केलं. आता हे चांगल्याने शिजलं तर याच्यात तांदूळ धुवून टाकून दिले. आणि मी 1 कटोरी तांदूळ घेतले आहे. मी खूप वेळचे धुवून ठेवले होते. आणि आता मस्तपैकी तांदूळ याच्यात मिक्स करून देऊ. आणि मग पाणी थोडं जास्त पण टाकलं ना, तर याच्यात एवढ्या भाजीपाला असतो की ते पण पाणी ऑब्झर्व करते. त्याच्यावर गोबी, शिमला मिरची आणि स्वाद अनुसार मीठ टाकलं की मस्तपैकी मसाले भात तयार झाला. आणि कमीत कमी शिजायला 15 मिनटं लागले होते, कारण एकदम कमी गॅसवर शिजू दिलं ना तर खूप सुंदर बनते मसाले भात. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आता हे याला फिट्ट झाकून ठेवलं होतं मी. हा झाकण याच्यावर खूप टाईट बसतो, एकदम फिट्ट. आणि मस्तपैकी मसाले भात शिजला आहे. मी आधी उघडून दाखवलं, मग अजून 10 मिनटं ठेवलं आणि मस्तपैकी मसाले भात एकदम आपला गरम गरम तयार झाला आहे. आणि तुम्ही याच्यात वाटाणे अजून खूप काही पण ॲड करू शकता, असं काही नाही आहे. खूप काही पण ॲड करू शकता, पण मी एवढंच केलं होतं. तर चला पाहूया. आणि त्याच्यासोबत मस्त मसाले भात आणि कांदा कापला होता. आणि आता गरम असल्यामुळे ना तर थोडंसं हे होतंच, हाताला लागतंच गरम. आणि ही लाल खोड्याची मिर्च तळली आणि थोडेसे पापड. आणि असा होता आजचा आपला डिनर. आवडलं तर नक्कीच लाईक करा.